पाकिस्तानला पाठिंबा दिलेल्या तुर्कीसंदर्भात पुणेकरांनी चांगलीच मोठी पावलं उचललेली आहेत। पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी आता तुर्कीला आणखी एक दणका द्यायचं ठरवलं। मसाले सुकामेवा संघटनेचाही तुर्कीवर बहिष्कार आहे आणि भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या देशांशी व्यापार बंदी होणार आहे। तुर्कीतून कुठल्याही वस्तू आयात न करण्याचा निर्णय पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे एक मोठी भूमिका घेतलेली आहे। भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या देशांशी व्यापार बंदी असणार आहे आणि म्हणूनच पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि मसाले सुकामेवा संघटनेने तुर्कीवर बहिष्कार टाकलेला आहे। भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या देशांशी व्यापार बंदी असणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। निलेश, गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय सफरचंद व्यापाऱ्यांनी यावर बहिष्कार टाकलेला होता तुर्कीच्या सफरचंदांवर। त्यानंतर देशभरामध्ये हा ट्रेंड वाढत गेला आणि आता सुकामेवा, गरम मसाले अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। काय नेमकं व्यापाऱ्यांचं हे म्हणणं आहे? खरं तर भारत पाकिस्तान या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि त्याच्या विरोधात आता पुण्यामध्ये बॉयकॉट तुर्की हा मोहीम जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळतात। सर्वप्रथम या ठिकाणी ज्या पर्यटनाच्या ज्या टुरिस्ट कंपन्या आहेत त्यांनी सुरुवातीला बॉयकॉट मोहीम राबवली। त्यानंतर सफरचंद जे मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये सफरचंद येतात तुर्कीवरनी त्यांना सुद्धा आता या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे। त्या पाठोपाठ आता मसाले आणि सुकामेवाचे जे व्यापारी आहेत पुण्यातले 60हून अधिक जे व्यापारी आहेत त्यांनी आता तुर्कीमधून येणारा जो माल आहे, आयात करण्यात येणारा जो माल आहे त्याला आता बंदी घातलेली आहे। आणि एवढंच नाही तर आता पुणे एअरपोर्टवर जे तुर्कीचं एक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं ते सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे। तर एकूण जर बघितलं तर पुण्यातले जे व्यापारी असतील, टुरिस्ट कंपनी असतील किंवा ठेकेदार व्यवसाय जे असतील त्यांनी या ठिकाणी आता तुर्की या देशाला बंदी घातलेली आहे। कुठल्याही प्रकारचे त्यांच्यासोबत जे वाटाघाटी असतील किंवा करार आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। आणि आत्ता सांगायचं झालं तर आता पुण्यामध्ये सगळ्यात मोठा जो व्यापार आहे तो सुकामेवा आणि मसाल्याचा आहे। या मसाल्याच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आता या ठिकाणी तुर्कीतला जो आयात होणारा जो माल आहे त्याच्यावर पूर्णपणे आता निर्बंध लावण्यात आलेला आहे। आम्ही तुर्कीचा माल घेणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। याआधी जर बघितलं तर सफरचंद व्यापारी होते त्यांनी सुद्धा याच्यावर बंदी घातलेली आहे। एकूणच जर बघितलं तर आता पुण्यामधून बॉयकॉट तुर्की ही जी मोहीम आहे ही आता जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि पुण्यातल्या अशाच आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींवर आपण चर्चा करत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।